आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए सावित्री, इथे दामिनी मॅडम काही पाहिजे? नाही, मला काही नकोय। मला सांग, तुझी ती कामचुकार पारू कुठे? आज कुठे भटकायला गेली? पारू किचन मध्ये असेल, काहीतरी काम करत असेल। अरे बाप रे, ती बाजू घेतेस ग सावित्री तिची। खरं तर तुझ्यामुळे जास्त शेप हारली ती, कळलं ना? ठीक आहे, जाऊ देत। हे घे, वहिनींनी हे पारूला द्यायला सांगितलंय आणि हा, आजच्या रात्रीच्या कार्यक्रमात तिने हाच ड्रेस घालायचा असं सांगितलंय। ओके, जा सांग तिला। दामिनी मॅडम, आओ हा तर राधेचा ड्रेस आहे। पारू पारू कसा घालेल हा ड्रेस? हा तर राधेचा ड्रेस आहे, हा पारू कसा काय घालणार? मला वाटलं कृष्णाचा आहे आणि पारू मुलगा आहे। मुलगीच आहे ना ती, मग राधेचाच ड्रेस घालणार ना? हे बघे, वहिनींनी सांगितलंय तिला हा ड्रेस घालायला। त्यामुळे आज रात्री तिला हा ड्रेस घालून यायला सांगायचं। दामिनी मॅडम, अहो पाहिल्या मॅडम, अहो कसं सांगतील? तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय का? हे बघ, वहिनींनी सांगितलंय की आज रात्री पारू राधा बनणार। वहिनींनी सांगितलेलं ऐकतेस की नाही तू? तसं नाही दामिनी मॅडम, राधेचा ड्रेस आणि पाहिल्या मॅडम। तू अशी नाही ऐकणार। तू एक काम कर, माझ्यासोबत वहिनींकडेच आहे। हा, मग तिथे तुला खरं खोटं सगळं समजेल है ना? मग तेव्हा विश्वास बसेल। चालेल? हा, त्याआधी मला भूक लागली, काहीतरी खायला दे। चल देते। अगं चल। हो हो, बावळट। ठीक आहे ठीक आहे, ते मी बघून घेते, नो प्रॉब्लेम। एक सासू मॉम, आय एम सॉरी, ते न्यू सासू मॉमने सगळ्या डेकोरेशनची जबाबदारी घेतली खरी, पण त्यांना माहितच नाहीये कृष्ण जन्माष्टमीला एक्झॅक्टली कसं डेकोरेशन असतं, आणि मला तर अजिबातच नाही माहित। ज्याचं काम त्यानेच करावं। मला माहिती होतं तुम्हाला दोघींनाही हे जमणार नाही, आणि त्यात दामिनी असल्यावर तर काय। पण एक सासू मॉम, मी ऍटलीस्ट ट्राय तरी केलं, आय स्वेअर, पण नाही जमलं, काय करू? तू काहीच नाही करू शकत, काही नको करूस। योग्य माणसांना मी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं, डोंट वरी। ओके, मी ऍटलीस्ट मग आतल्या तयारीला हेल्प करते, पण बाहेरच्या तयारीचं तुम्ही सगळं काम पारूला सांगाल का प्लीज? तिला व्यवस्थित माहिती असेल ना? ठीक आहे, पारूला निरोप दे, ती बाहेरची तयारी बघून घेईल। ओके, मी लगेच सावित्रीला पारूकडे पाठवते। वहिनी, वहिनी, नाही करा। काय झालंय दामिनी? झालं का? हा, वहिनी मला एक सांगा, तुम्ही जे काम पारूला करायला सांगितलंय ते तिने करायचंय की नाही? काय चाललंय तुमचं? थोड्या वेळापूर्वी दिशा आली होती, आता तू आली आहेस, काय? ते सगळं कळेल तुम्हाला रात्री, पण मला सांगा, जे काम तुम्ही पारूला सांगायला सांगितलं होतं ते तिला सांगायचंय ना? ती करणार आहे ना ते काम? मला एकदाच सांगा ती करणार आहे की नाही, नाहीतर राहू देतच मग। हो, करायला सांगायचंय, तुझी काही हरकत आहे का?